नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमी आहे घाटंजीत प्रस्तावित असलेल्या देशी दारू दुकानाच्या परवान्याबाबत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मध्यवस्तीत असलेल्या महात्मा गांधी वार्डामध्ये एक देशी दारूचं दुकान दुसऱ्या शहरातून स्थानांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि याला स्थानिकांनी कडाडून विरोध करणं सुरू केलं. प्रस्तावित दुकानाला परवानगी देऊ नये याबाबतचे निवेदनही स्थानिकांनी आमदार प्राध्यापक राजू तोळसाप यांना दिले. देशी दारू दुकान प्रकरणात आमदारांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशी दारू दुकान प्रकरणात स्थानिकांच्या सोबत आता काँग्रेस पक्षानेही उडी घेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रस्तावित देशी दारू दुकान कुठल्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही आणि स्थानिकांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाकडून यावेळी जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर देशी दारू दुकान प्रकरणात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश पवार यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस उमेदवारांकडून करण्यात आली. देशी दारू दुकान प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा GTV न्यूज मराठीने आढावा घेतला. पाहूया. आपण आता घाटंजी शहराच्या महात्मा गांधी वार्डमध्ये. गांधी वार्डमध्ये एक देशी दारूचं दुकान हे प्रस्तावित आहे आणि या देशी दारूच्या दुकानाला या वार्डातील स्थानिकांनी, घाटंजी शहरातील नागरिकांनी कडाडून विरोध केलेला आहे. आता आपल्यासोबत काही महिला आहे ज्या काँग्रेसच्या उमेदवार सुद्धा आहे आणि एक महिला म्हणून आपण याबाबत त्यांच्या काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया. ताई, आपण एक काँग्रेसच्या उमेदवार आहात, तर जे काही इथं प्रकरण झालेलं आहे तर इथल्या ज्या वार्डातल्या लोकांच्या एक तीव्र भावना आहे, तर आपण आपल्या काय भावना व्यक्त करा. हे बघा, इथल्या ज्या महिला आहेत त्यांनी जो अर्ज केला, तक्रार अर्ज केलेला आहे तो अतिशय योग्य आहे. कारण मध्यवस्तीमध्ये आज इथे वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2 या मधला जो रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर देशी दारूचे दुकान इथे बिअर शॉप इथे उघडून राहिलेले आहे आणि हे या महिलांनी जे काही केलेलं आहे, तक्रार केलेली आहे, ते अतिशय योग्य तक्रार आहे ही. कारण देशी दारूचे दुकान जर भर वस्तीमध्ये असेल तर त्या तक्रार करणारच ना. इथे बघा, इथे छोटे छोटे मुलांचं जाणं येणं राहतं आणि इथे डेहनकर सरांचे ट्युशनचे क्लासेस आहे आणि या सर्व महिला इथे येतात, एकत्रित येतात, चर्चा करतात आणि ह्या जर जागेवर त्यांनी जर देशी दारूचं दुकान उघडलं तर ते कितपत योग्य आहे? हे योग्य नाही, ही माझी प्रतिक्रिया आहे. अतिशय चुकीचं आहे इथे देशी दारूचे दुकान. कुठलीही शाळा असू दे, कुठलंही वार्ड असू दे, मध्यवस्तीमध्ये देशी दारूचं दुकान नकोच. हे देशी दारूचं दुकान एवढा स्थानिकांनी विरोध केल्यानंतरही जर याला परवानगी मिळत असेल तर इथले जे काही स्थानिक नागरिक आहे तर यांच्यासोबत तुम्ही खांद्याला खांदा देऊन उभे राहणार का? हो, नक्कीच राहणार आहे. त्यांच्या मागे मी राहणारच आहे. भले त्या पक्षाचे असू दे किंवा दुसऱ्या पक्षाचे असू दे, पण त्यांच्यासोबत, त्यांच्या पाठीशी मी नक्कीच राहणार. देशी दारूचं दुकान व्हायला पाहिजे की नाही? नाही व्हायला पाहिजे सर, नाही व्हायला पाहिजे. मी एक उमेदवार आहे, मी स्वतः डॉक्टर आहे आणि एका भर वस्तीमध्ये देशी दारूचं दुकान होणं हे फार चुकीचं आहे. कारण लहान मुलं आहेत शाळेला जाणारे, त्याच्यानंतर जे ऑफिसला जातात, घरी महिला एकट्या राहतात. इथे जर देशी दारूचं दुकान चालू झालं तर त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा एक स्त्री म्हणून आपण स्वतः आम्ही विचार करायला पाहिजे. आणि पक्ष सोडून सुद्धा, पक्ष म्हणून नाही, एक साधा नागरिक म्हणून आम्ही याचा स्वतंत्र विचार करून आमचा तीव्र निषेध राहिलेला. आपल्या भागाचे जे आमदार आहेत ते भाजपाचे आमदार आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करता तुम्ही या सगळ्या एकंदर प्रकरणाबद्दल? हे बघा, निवडणूक आणि आमदार पक्ष हे सगळं काही दिवसांसाठीच असतं, पण मुख्य असते ते म्हणजे आता समजा दुसऱ्या पक्षाचे जे आहे दारूबंदीचे प्रणेते म्हणून ते स्वतःला समजतात आणि असेलही, पण त्यांनी सुद्धा याच्यावर काही नाही काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. आमदार साहेब सुद्धा
दुसऱ्या पक्षाचे असतील, पण त्यांनी सुद्धा ह्या लोकांचा विचार करून त्यांनी सुद्धा साधी प्रतिक्रिया सुद्धा द्यायला पाहिजे होती, असं आमचं म्हणणं आहे. तुमचा वार्ड आहे हा आणि तुमच्या वार्डात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तर याला तुम्ही कशा प्रकारे विरोध करा? आम्ही इथे दारूचं दुकान होऊ देणार नाही, हा आमचा महिलाचा निर्णय आहे. आणि आमचा जर पक्ष निवडून आला काँग्रेस, तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. पक्ष निवडून आला तर, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही इथल्या लोकांच्या सोबत राहणार का? राहणार. हे शब्द देत आहे तुम्ही? हो 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 हो. आपल्या घरचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून आहेत, आपण पण एक नगरसेवक म्हणून या आहे, तर हे जे काही प्रकरण चालू आहे देशी दारूचं, याकडे आपण कसं पाहतो? ते चुकीचं आहे. दारू बंदी नक्की व्हायला पाहिजे. दारू चुकी आहे ते. मनोज भाऊ, एकंदरच हे जे प्रकरण चाललेलं आहे देशी दारू विषयी, ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा जो काही घाट घातलेला आहे देशी दारू स्थानांतरण करण्याचा, या मागची भूमिका काय असू शकते? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पक्ष निवडणूक ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजे. आपणा सर्वांना माहिती आहे, हा रस्ता मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. तसेच इथे श्रीराम हायस्कूल म्हणून शाळा सुद्धा आहे, इकडे ट्युशन्स आहे. माझा प्रश्न तर भाजपच्या नगराध्यक्षाचा उमेदवाराला आहे, जो स्वतःला स्वामींनी दारूबंदीच्या नावाने मोठं आंदोलन उभारलेलं आहे. हजारो माझ्या महिला कार्यकर्ता आहे, जे नाही ते त्यानं केलेलं आहे असा इथे दावा करतो. परंतु आज 24 तास बरोबर झालेले आहे की इथे जेव्हा आंदोलन उभं झालेलं आहे, 24 तास झाले, 24 तासात त्यांनी एकही प्रतिक्रिया दिली नाही. आजपर्यंत त्यांच्यावर जे विविध आरोप झालेले आहे, कुठेतरी आंदोलन उभं करायचं आणि नंतर त्या आंदोलनाला सीमित करायचं, ह्या त्यांच्यावर आजपर्यंत लोकांनी आरोप केला. पण आज मलाही संशय येत आहे काँग्रेसचा उमेदवार म्हणून, की खरंच यांची भूमिका एवढी संशयास्पद काय? तर यांनी त्वरित यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. यानंतर काँग्रेसची सत्ता इथे येवो अथवा न येवो, सध्याच्या परिस्थितीत 100% जनतेचा निर्धार आहे की घाटंजी नगर परिषद ही काँग्रेसचीच येणार आहे. आणि आम्ही तुम्हाला येथील सर्व जनतेला आश्वासित करतो की जे काही नगर परिषद मध्ये प्रशासक काळात यांनी जो खेळ करून ठेवलेला आहे ठरावांचा वगैरे, आणखी ते माहिती सर्व समोर यायची आहे, त्यावर आम्ही नक्की येथील लोकांना न्याय देऊ. आणि माननीय नगराध्यक्ष महोदय, नगराध्यक्ष पदाचे जे भाजपचे उमेदवार आहे, जे स्वतःला प्रणेते समजतात दारूबंदीचे, त्यांची भूमिका काय आहे याच्याकडे संपूर्ण घाटेंजीकरांचं लक्ष लागलेलं आहे. जर त्यांची भूमिका यावर येत नसेल तर येथील लोकांनी हा समाजसेवक काय कामाचा आहे, नंतर कशासाठी हा राजकारणात येत आहे याचा विचार करावा आणि वेळीच त्याला 2 तारखेला त्याची जागा दाखवा. आमदार राजू तोडसाम यांनी काल माध्यमांसोबत प्रतिक्रिया देण्यास म्हणजे नकार दिलेला आहे, तर त्यांची भूमिका एकंदर ह्या सगळ्या प्रकरणात संदिग्ध असल्याचं वाटते का तुम्हाला? निश्चितच. जर एखादा व्यक्ती, आपले आमदार महोदय अतिशय वक्ते चांगले आहेत, सर्वांना माहिती आहे, ते प्रत्येक विषयावर आपली प्रतिक्रिया देतात, प्रत्येक विषयावर ते खुले बोलतात, सभागृहात सुद्धा ते बोलून आहेत. परंतु ह्या विषयावर ते बोलले नाही म्हणजे हे एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता हा प्रश्नार्थक चिन्ह कोणचं आहे हे घाटंजीची जनता ठरवणार आहे. तर त्यांनी आपलं एक प्रसिद्धी पत्रक काढून यावर आपली भूमिका जाहीर करायला हवी. तुम्ही या वार्डाचे मेंबर म्हणजे उमेदवार म्हणून उभे आहे, तर एकंदर या प्रकरणात तुमची काय भूमिका असणार? या वार्डातील किंवा या माझ्या घाटंजी शहरातील कोणत्याही ठिकाणी जर एखादं चुकीचं काम जर होत असेल तर त्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून, पक्षाचा एक मी प्रतिनिधी म्हणून आम्ही कडाडून विरोध करू. आणि या ठिकाणी मी आजच येथील नागरिकांना आश्वासन देतो की मी निवडून येऊ नाही येऊ, परंतु या ठिकाणी जर समजा दारूचं दुकान लागलं ना, मी मोठं आंदोलन उभारू. माझ्या जीवाची पर्वा करणार नाही, मी मरेपर्यंत उपोषण करील, पाणी सुद्धा पिणार नाही. तर हे होते काँग्रेसचे सगळे उमेदवार, यांनी आपल्या प्रतिक्रिया ह्या व्यक्त केलेल्या आहे. निवडून येवो अगर न येवो, इथल्या स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. संकेतसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. या बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात.
तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.